आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सायलेन्सरच्या माध्यमातून जी काही उभारण्यात आली त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपण पाहत असाल की मोठमोठ्या शहरामध्ये काही बुलेट स्वार असतील किंवा इतर मोटरसायकल स्वार असतील, ते फटाक्यासारखा असा मोठा आवाज करून आपल्या त्या गाड्या चालवत असतात। बाजूच्या माणसाला भीती वाटावी अशा पद्धतीचं ते फटाके फोडणं ज्याला म्हणतात ते करत असतात। परंतु आमचे DCP श्री बगाटे यांनी या सगळं सायलेन्सरवर असे जे सायलेन्सरधारी बुलेट गाड्या असतील त्यांना पकडलं आणि त्यांचे सायलेन्सरच काढून घेतले। आणि त्यापासून त्यांना एक संकल्पना त्यांच्या मनात आली की आपण या सायलेन्सरचा वापर कुठे केला पाहिजे। तर तुम्ही पाहताय तर रॉकेट म्हणून त्यांनी त्याचा वापर केलेला आहे। एक भारत प्रगतीच्या ओर चाललेला आहे। आपल्याला अवकाशात झेप घ्यायची हा त्यांचा कन्सेप्ट। त्यांच्या इतर सहकारी आमचे मित्र आहेत, त्यांनी मिळून कीर्तन म्हणून त्यांनी सर्वांनी मिळून हा उभं केलेला आहे। आणि त्याच्यातून एक मेसेज द्यायचा प्रयत्न केलेला आहे की पोल्युशन आपल्याला शहरात नको, आपला आवाज हा आकाशात गेला पाहिजे, आपला आवाज हा चंद्रावर गेला पाहिजे। आणि प्रगतीसाठी त्यांनी ते सर्व याच्यात जर पाहिलं तर विविध प्रकारचं जे ज्याला मॅन्युफॅक्चर केलेले आहेत ते पार्ट्स लावलेले आहेत। म्हणून आता आम्ही प्रगतीच्या ओर लोकांना प्रदूषण नको, पोल्युशन नको तर विकास हवा हा मेसेज त्यांना द्यायचा प्रयत्न केला। तुम्ही पालकमंत्री म्हणून शहरातल्या तरुण जे काही असे सायलेन्सर वापरतात त्यांना काय आवाहन कराल? निश्चित तुम्ही तुमचं अस्तित्व दाखवण्यासाठी अशा प्रकारचे कृत्य करू नका ज्याच्यामुळे इतरांना त्रास होईल। तुम्ही त्या प्रगतीच्या दिशेने जा। हे पाहून आपल्याला या शहरामध्ये प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी केलेला एक संदेश त्यांनी दिलेला आहे, तोच युवकांनी अवलंबावा असं मी त्यांना विनंती करेन। ही जी काही सायलेन्सरची तयार करून एक प्रतिकृती तयार केली आहे, तर या संकल्पनेबद्दल तुम्ही काय सांगाल? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत जे DCP झोन 1 आहे श्री नितीन बगाटे त्यांनी आल्यापासून नॉईज पोल्युशन जे सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन्स आहे त्या अनुषंगाने जे गाड्या कर्कश आवाज करतायत त्या कर्कश आवाज जसं सायलेन्सर बसून ते लोकांना अडचण निर्माण करतात, नॉईज पोल्युशन करतात, असे भरपूर सायलेन्सर जप्त करून त्यांचे कार्यालयामध्ये जप्त करून ठेवल्या होत्या। मी विचारलं हे सर्वच करणार तरी काय तुम्ही, परंतु त्यांनी त्यांचा जप्त करून विल्हेवाट करणार। त्यापेक्षा या सर्व जप्त केलेल्या गोष्टीतून एक चांगला संदेश देण्यात यावा असे आमचा उद्देश होता आणि नितीन बगाटेंना विनंती केले। मग या संयुक्त विद्यमानाने एक उद्योजक जे ह्या शहराचा भूमिपुत्र आणि अत्यंत कष्टातून आज एक चांगला सर्व जगामध्ये एक्सपोर्ट करतात, त्यांना हा विचार मांडला तर त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या या क्रांती चौकामध्ये एक
आवाज असावा तर कशाचा असावा, आवाज विकासाचा असावा, ज्या रादर दॅन कर्कश आवाज नसायला पाहिजे. आणि या विकास मेक इन इंडिया आणि तसेच आवाज असावा तर अंतराळामध्ये जाणारे रॉकेटचा असावा. अशा एक प्रतिकृती सुनील किर्दकजींनी यांच्या संकल्पनेतून नितीन बगाटेंनी या शहरामध्ये विविध जे वाहनामध्ये कर्कश आवाज करणारं जे सायलेन्सर्स आहेत, नाव सायलेन्सर आहे परंतु त्याला कर्कश आवाज करतात, त्या सर्व गोष्टीचा जप्त करून एक बेट असे तयार केली, ज्यामध्ये फ्री लफ्टेन सुद्धा महानगरपालिकेने करण्यात आलं. या ठिकाणी कुठलाही झेंडा या किंवा कुठल्याही चौकापेक्षा या ठिकाणी विकासाचं, कारण हा शहर आता भविष्यकाळामध्ये मॅन्युफॅक्चरिंग हब होणार आहे. कालच माननीय राजनाथ सिंगजींनी तसेच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा अजून भूसंपादन करून अजून जास्त इंडस्ट्रीज या ठिकाणी येणार. या ठिकाणी येणाऱ्या लोकांना या शहरांनी खुले दिलानी स्वागत करून आपण एक विकासाच्या कडे वळायला पाहिजे. या दृष्टिकोनातून एक छोटीशी संकल्पना आहे परंतु मेसेज फार मोठा आहे. कर्कश आवाजाचा सायलेन्सर वापर करतात त्या तरुणांना तुमचं काय आव्हान आहे? मी तरुणांना हेच सांगेल की तुमच्या नावाचा आवाज असावा, तुझ्या गाडीचा नाही. नाव असे करा की जसा आज मी एक साधारण शेतकरीचा मुलगा होतो, परंतु IAS झाल्यानंतर ज्या वेळेला मी माझ्या गावात जातो, श्रीकांत नावाचा आवाज त्यांना हे असतो की कुठले. आणि किर्दकजी आहेत, त्यांचा आसपास मित्र परिवारामध्ये किर्दकजींनी त्यांच्या कष्टातून त्यांनी मोठं झालं. किर्दक एक युवा असून आज एक उद्योजक, चांगला उद्योजक बनले. नितीन बगाटे या शहरामध्ये भाजीपाला विकलेला व्यक्ती हा शहराचाच DCP म्हणून येतो, त्याचा नावाचा आवाज असावा. त्यामुळे तरुणांनी तुमच्या अभ्यासातून, शिक्षणातून, विकासातून तुझं नाव मोठा करा. तुझ्या गाडी किती भारी आहे, तुझ्या गाडी किती आवाज करतो, तुझ्या गाडी फटफट, त्याचा काहीही कोणालाही घेणे देणं नसतं. लोक उलटा त्याचा दुष्परिणाम होतो तुझ्या नावाचा. त्यामुळे तुझं नाव कष्ट करून या तुझं नाव मोठं झालं पाहिजे, असे माझ्या तरुणांना मेसेज. सर तुम्ही बॅकग्राऊंड नाही सर, हे किती बुलेटच्या सायलेन्सरचं तुम्ही एकत्रित केले होते आणि त्यापासून हे काय तयार केलं? छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी एक या पहिलेही एक विडा उचललेला होता की या शहरामध्ये ज्या प्रकारे बुलेटचे कर्कश सायलेन्सर वाजवत फिरतात मुलं, त्यामुळे अनेक आबालवृद्धांना त्रास होत आहे. या पहिलेही अशीच एक प्रतिकृती आम्ही माननीय मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या मदतीने आम्ही या छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकामध्ये आम्ही एक प्रतिकृती तयार केली होती. पण त्याच अनुषंगाने ज्या प्रकारे हे कर्कश बुलेटचा आवाज वाढलेला होता, तर आम्ही अजून एक 300 ते 400 सायलेन्सर जे आम्ही छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस, आमचे माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे जप्त केलेले होते. हे जप्त केलेले सायलेन्सर आज आम्ही श्री किर्दक, जे किर्दक इंडस्ट्रीचे ओनर आहेत, त्यांच्या मार्फतीने आम्ही एक सुंदर अशी प्रतिकृती या शहरामध्ये या एक सुशोभीकरणाचा एक भाग म्हणून ही लावलेली आहे. हा संदेश एकच देत आहे की सरांनी आता जसं सांगितलं की आवाज तुमच्या नावाचा असावा, तुमच्या प्रतिमेचा, तुमच्या उंचीचा असावा, ना की लोकांना त्रास देण्यासाठी तुमच्या बुलेटच्या सायलेन्सरचा किंवा तुमच्या गाडीच्या सायलेन्सरचा असावा. निश्चितपणे हेच ध्येय घेऊन आम्ही ही प्रतिकृती आज इथे लावलेली आहे. तर से नो टू नॉईज पोल्युशन आणि एक एन्व्हायरमेंटला आणि लोकांना एक चांगला मेसेज आम्ही हा दिलेला आहे की एन्व्हायरमेंटला आपण बाधा करू नये, सामान्य लोकांना आपण त्रास देऊ नये. हा एक मेसेज, एक संदेश आम्ही आज छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी इथून दिलेला आहे. या पहिले सर्व पोलीस ते सायलेन्सर जप्त करून रोलर खाली द्यायचे किंवा काही, पण मी स्वतः एक इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे, त्यामुळेच एक चांगली कन्सेप्ट आम्ही इथे आणलेली आहे. किर्दक इंडस्ट्रीच्या थ्रू मागे आम्ही एक इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांनी ते सायलेन्सरची सुंदर अशी प्रतिकृती तयार केली होती आणि आज आम्ही हा भव्य देखावा एका रॉकेटचा, जो की मेसेज देतोय की सायलेन्स ऑफ पॉवर, तर हा मेसेज देऊन आम्ही या शहरातील नॉईज पोल्युशन कमी करण्यासाठी आम्ही एक फाईट करत आहोत. यापुढे जे काही मुलं आता सायलेन्सरचा वापर करून कर्कश आवाज करणार आहेत, त्या तरुणांना तुम्ही काय सांगाल आणि कारवाई आता पुढे पण सुरू राहणार आहे? निश्चितपणे कारवाई आमची पुढे सुरू राहील. जे जवळपास 80% सायलेन्सर आम्ही काढून घेतलेले आहेत. बऱ्याचशा मुलांनी सायलेन्सर वापरणं बंदही केलेलं आहे, पण अजूनही जे मुलं असे सायलेन्सर फटाके वाजवत फिरतात
त्यांच्या आई वडिलांना, त्यांच्या घरच्यांना, अबालवृद्धांना किती त्रास होतो ते समजू शकत नाहीये. तर निश्चितपणे त्यांच्यावरही कारवाई करून त्यांचे सायलेन्सर सुद्धा पुढच्या कोणत्या तरी चौकात आम्ही अशा प्रकारे प्रतिकृती करून लावणार हे निश्चित आहे.